गेली 2-3 वर्ष झालं आमच्या गावाला मोठा दुष्काळ पडला. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, अशा आमच्या गावाची अवस्था झालेली आहे. तेव्हा बऱ्याच ठिकाणी मी मोल मारून चोरीचा शोध घेतला, परंतु मला काही नोकरी मिळाली नाही. मला असा विचार केला, आपल्याला आपल्या संसारामध्ये माझी परिस्थिती फार हलाखीची आहे, आपल्याला संसारामध्ये काहीतरी सुधारणा केली पाहिजे. म्हणून मनाशी असा विचार केला, हे गाव सोडावं आणि मुंबईला कुठेतरी नोकरीसाठी जावं. परंतु माझी परिस्थिती फार हलाखीची. तेव्हा असा विचार केला की आपली पत्नी गंगू या ठिकाणी खानावर घालून द्यावी आणि आपण मुंबईला जावं. परंतु माझ्या घरामध्ये एकच ताट, एकच वाटी आणि एकच तांबे आहे. तेव्हा ते एका ताटाचे 2 ताटे कसे होतील, एका तांब्याचे 2 तांबे कसे होतील आणि एका वाटीच्या 2 वाट्या कशा होतील, हे पायाचं आपण भरपूर मुंबईला जाऊन कष्ट करायचं आणि या ठिकाणी बायकोला एक खानावर छोटीशी घालून द्यावी, ती चालवती का नाही तिचा विचार करावा म्हणजे झालं. गंगो, ए गंगो, गंगो, अगं तुला काय सांगायचं, गेली 2-3 वर्ष झाले आपल्या गावाला मोठा दुष्काळ पडलेला आहे. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, जनावर ढोरं माणसांचं सगळे तडफडून म्हणायला लागलेले आहे. आणि मी भरपूर ठिकाणी या गावामध्ये कामाचा शोध घेतला, परंतु काम काय मला मिळालेलं नाही. म्हणून असा मनाशी विचार केलेला आहे, या तेव्हा छोट्याशा गावामध्ये एक छोटीशी खानावर घालून द्यावी आणि आपण कुठेतरी नोकरीसाठी जाऊ. धनी, तुम्ही नोकरीसाठी जाणार, मला तुम्ही खानावर घालून देणार. पण मी बाई माणूस एकटी, मी कशी काय राहणार? माझ्या हाताखाली घरी माणूस पाहिजे का नको? बरोबर आहे, तो बाया माणूस एकटी काही खानावर चालवू शकत नाही. तुझ्या हाताखाली एखादा नोकर पाहिजे. तेव्हा आहे मी त्याला शोधून ठेवलेला आहे, त्याला हात मारून बोलवून घेतो आणि तुझ्या हाताखाली सगळी कामं करायला. अरे नाम्या, मला काय माहिती असणार सांगितले, तुला काय माहित नाही? अरे गेले 2-3 वर्ष झाले केवढा मोठा दुष्काळ पडलाय, प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, मला कुठं काम धंदा मिळत नाही. तेव्हा बदनाम्या, मी असा मनाशी विचार केलेला आहे, आपली परिस्थिती फार हलाखीची आहे. तेव्हा या छोट्याशा गावामध्ये गंगूबाईला आणि तुला एक छोटीशी खानावळ घालून देतो. हो, ती खानावळ व्यवस्थित चालवायची, मालकिनीच्या हाताखाली व्यवस्थित काम करायचं. करणार का? हो, चालवणार व्यवस्थित सगळी कामं व्यवस्थित. कसं कसं करायचं? अहो काय काम करायचं मला म्हणायचं. अरे खानावळीमध्ये काय काम करायचं? आलेल्या माणसांना व्यवस्थित जेवण घालायचं, व्यवस्थित त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आणि मग त्यांना व्यवस्थित घालायचं. व्यवस्थित घालवते. मग आता काय ठरलं? आता मी मुंबईला जाणार. मग इकडे जा. मला एक म्हणायचं काय, किती जर केलं तर मी तुमच्या बापासारखा आहे. तुम्ही हो, तुम्ही काय करायचं? नाही असं कर. काय करू? काय म्हणतात माझ्या बापाचं? नाही बाप हो की. कशाला का? नाही नाही हो. नको नको. अरे हो की. म्हणणार नाही. अरे हो ना. हो ना. मग या तुमच्या आईचा विचार. अहो काय नको म्हणतो तर तुम्ही पिटी मारताय. लगेच बाप व्हायला तयार झालास का? सांगितलेले कामा मालकीनीला बोलवून घे. बोलवून गेला. धनी, अहो तुम्ही असताना तुम्ही त्याला लाड भरपूर करायला लागला या आणि घरातली कामं तशी बोंबलत पडतात. तुम्ही असल्यानंतर तेवढंच ते हालून काम करतो. तुमचं कधी केलं नाही बघा. काय नाही काम. अरे बाजारला जाताना कधी लवकर तो बाजार घेऊन येतोस का? मग काय तरी काम असते माणसाला कोणतरी बोलत उभं राहते त्यामुळं. अरे पण कशाला बोलत उभं राहायचं? नवा लवकर येऊन तुमचं काय काम करायचं सांगा. हे बघ, त्यांनी चालले का मुंबईला काय
चालवायची. म्हणजे मी हे बघ, सरपंच आहे. आपल्या घरामध्ये एकच ताट, एकच आहे, एकच वाटे, एकच वाटे, एकच तांबा. एकच तांबे. मग माणसं कशी जेवायला घालायची? काय तव्यात वाढी मग आता जास्त बोलता पाहिजे. अरे व्यवस्थित लाईन त्यांना एकाएकाला जेवायला घालायचं आणि व्यवस्थित काम करायचं. त्या एका ताटाचे 2 ताट कसे होतील, एका तांब्याचे 2 तांबे कसे होतील, एका वाटीच्या 2 वाट्या कशा होतील हे पाहायचं. भरपूर पैसे कमवायचे. हे बघ, त्यांची डोळा बघ. आणि आता आम्ही थोडं थोडं आमचं खाद्य आहे. खाजगी बोलणार नाही, खाजगी. म्हणजे कुठं खात व्हायचं तुमचं? अरे ते आता मुंबईला जायचंय. आमच्या दोघांचा विचार पाहिजे का नवं? अरे बोलणं एकांतात बोलणं. म्हणजे तुझी नाही तोंड बोलतंय तुझं अंग मार खातंय. नाही ही खरं आहे. नाम्या जास्त वात्रटपणा करू नको. जरा तोंडाची कामं लवकर लवकर सांगा. कचडी काढू नको म्हणतो ना. वात्रट म्हणजे फाशी. बर हा मालिक, हा. आता तुम्ही मुंबईला चालला. हो हो हो. पण तुमच्या पायाचे पण माझ्या पायाला येणार. बर माझं काय तर बघायचं. काय त्यातलं हो, त्यातलं काय त्यातलंच म्हणजे त्यातलं त्यात मग नको मला. म्हणजे लग्न. हा. नाम्या तू काय काळजी करू नको. काय? मी मुंबईला जाणार, चांगल्या नोकरीला लागणार, भरपूर पैसे कमवणार आणि तुला एखादी सुंदर बायको करून देणार. परंतु नाम्या अरे तो अजून वयात आला. हा माझ्या हाडकं नदीला गेल्यावर येणार वया काय राव बोलताय. तू हे बघ, तो काळजी करू नको. तो या ठिकाणी खानावळ व्यवस्थित चालवा, भरपूर पैसे कमवा. नेहमी तिकडून भरपूर पैसे कमवून येतो आणि तुझा धुमधारा त्यात लग्न लावून देतो. चालते चालते. तू जाऊन बॅगा भर. म्हणजे या आठवड्यात मागे येणार नाही. आठवड्यात मागे येतात काय? मग किती दिवस? 1 वर्षाने येणार. 1 वर्ष ना. हा तो दम निघायचा. नो असं म्हणणं करमायचं का? हे बघ, तू व्यवस्थित काम कर, जा माझ्या बॅगा भर. तोपर्यंत आम्ही थोडस एकांतात बोलतो. त्यातलं होय. हो त्यांनी हा बोल. तुम्ही मुंबईला जाणार हो हे का नाही? हो. तो तुमची मला फार काळजी लागणार. माझी काळजी करण्याचं काही कारण नाही. मुंबईची लोक गुंड असतात, मवाले असतात. अगं गुंडांची काळजी करू नको, कशाची काळजी करू नको. फक्त तुम्ही दोघं या ठिकाणी आलेला एकही माणूस उपाशी जाता कामा नये. त्याला व्यवस्थित जेवण घालायचं, व्यवस्थित त्याची व्यवस्था करायची, पैसे व्यवस्थित घ्यायचे. त्याने तुम्ही खानावळीची काही काळजी करायची नाही. व्यवस्थित चालवा म्हणजे येऊन आ
माझं मन एकदम शांत झालं. पण एक लक्षात ठेव, खानावळ व्यवस्थित चालवा. मी आता त्याची काही काळजी करू नका. मी आता येऊ व्यवस्थित. पोचल्यानंतर पत्र पाठवा. काही काळजी नको, तुला पत्र पाठवतो, फोन करतो. पण एक लक्षात ठेव, या खानावळीतून एकही माणूस उपाशी जाता कामा नये. नाही येऊ का? कोण पाहत तुम्ही आता कुणी नाही झालं. मूर्ख कुठला. हे बघ, त्यांनी आता गेले मुंबईला. तुला काय काय कामं सांगितले ती लवकर लवकर करायची. खानवळ आपल्याला टाकून दिलेले आहे. काय बाजार लवकर लवकर पटापट आणून गेली. हिरवी मिरची आणू. कशाला? लवकर तिकडनं. अरे ती वरणाला लागती. बरं ना. हा. चालेल चालेल. ही गाणी कशी झाली?